असं तुमच्यासोबत होतं का? तुम्ही लोकांमध्ये असता तेव्हा समोरून तर तुम्ही हसता, खेळता, पण आतून तुम्हाला खूप रिकामं किंवा एकटं वाटायला लागतं? तुमच्या भावना, तुमचे विचार समजून घेणारं कुणीच या जगात नाही, असं तुम्हाला वाटतं का? मित्रांनो, जर तुमच्या सोबतही असं होत असेल तर घाबरू नका. कारण हे तुमचं डिप्रेशन नाहीये किंवा तुमचा स्वभावही विचित्र नाहीये, तर देव तुम्हाला जगाच्या या गोंधळापासून वेगळं करून त्याच्यासाठी राखून ठेवतोय, याचं ते लक्षण आहे. पण हे नेमकं असं घडतं तरी कशामुळे? तर आजच्या या व्हिडिओमधून या मागचं ईश्वरी कारण आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर एक, देवाने तुम्हाला निवडलंय. जेव्हा लोक कोळशाच्या खाणीत जातात तेव्हा त्यांना तिथे कोळसा जिथे तिथे पडलेला दिसतो. लोक त्याच्यावर पाय ठेवून जात असतात. कुठेही खोदा, जिथून तिथून तुम्हाला कोळसा मिळायला लागतो. पण कधीतरी कोणत्या तरी नशीबवान माणसालाच तिथे एक चमकणारा हिरा दिसून येतो आणि सगळे तो हिरा मिळाल्यामुळे जल्लोष करायला लागतात. पण या हिऱ्याला मिळवण्यासाठी कित्येक खडकांना खोदून या लोकांना आत जावं लागतं. देवासाठी तुम्ही देखील या हिऱ्याप्रमाणेच आहात. देव तुम्हाला या जगाच्या सामान्य गोंधळापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सामान्य नाही आहात. तुमच्यात हिऱ्याच्या क्वालिटीज आहेत. काहीतरी विशेष लपलेलं आहे. या जगाविषयी संवेदना म्हणा किंवा इतरांचं दुःख जाणून घेण्याची जाणीव म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा, यासारख्या गोष्टी तुमच्यात भरलेल्या असल्याने तुम्ही सामान्य लोकांमध्ये किंवा त्यांच्या विचारांमध्ये फिट नाही होत आहात असं दिसून येतं. तुम्हाला हा फील होणारा जो एकटेपणा आहे, तो म्हणजे समाजातून तुम्हाला रिजेक्ट केल्या जातंय किंवा तुम्ही कोणत्याच गटात बसण्यालायक नाही आहात असं नसून साक्षात देवाने तुमचं सिलेक्शन केलंय असा त्यामागचा अर्थ होतो. कारण नंबर दोन, तुमची फ्रिक्वेन्सी बदलणे. विज्ञानानुसार आणि अध्यात्मानुसार देखील प्रत्येक माणसाची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्यातून विविध प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पाडत असतो. यात ज्या लोकांचा स्वभाव वाईट असतो, जी स्वार्थी, इतरांचं वाईट चिंतणारी लोक असतात, ती खालच्या फ्रिक्वेन्सीजची असतात. त्यानंतर साधारण लोक असतात. पण ज्या लोकांना दैवी स्पर्श झालेला आहे, ज्यांच्या आयुष्यात देवाची साथ आहे, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज ह्या उंचावलेल्या असतात. मग जी लोक अजूनही इतरांचा राग करणारी, द्वेष करणारी किंवा भौतिक सुखातच अडकून राहिलेली असतील, त्यांच्या लो फ्रिक्वेन्सी सोबत तुमचं ट्युनिंग जुळणं कठीण व्हायला लागतं आणि म्हणूनच तुम्हाला यांच्यात वावरत असूनही परकं वाटायला लागतं. पण यात कोणतीही वाईट गोष्ट नसून हे तुमच्या प्रगतीचंच एक लक्षण आहे. कारण नंबर तीन, देव तुमचा साथीदार बनतोय. जेव्हा आपण एकटे पडतो, जेव्हा आपली वाटणारी लोक आपल्याला सोडून जातात किंवा तुम्हाला समजूनच घेत नाहीत, तेव्हाच आपण देवाचा शोध घ्यायची सुरुवात करतो. जेव्हा तुम्ही एकांत फील करत असता, तेव्हा हा एकांतच तुम्हाला इतर माणसाशी तोडून देवाशी जोडत असतो आणि त्यासाठीच त्याने तुमच्या आयुष्यात हा एकांत आणलेला आहे. देवाला वाटतं की तुम्ही तुमच्या सुखासाठी या जगावर अवलंबून न राहता त्याच्यावर अवलंबून राहावं. तुमच्या आयुष्यात कितीही चांगली आणि सज्जन लोक आली तरी ती एक ना एक दिवस या न त्या कारणाने तुमच्या विरोधात जातील आणि तुम्हाला एकटं पाडतील. पण देव हा एकमेव आहे जो तुम्हाला कधीच एकटं पाडणार नाही आणि या देवाला भेटण्यासाठीच हा एकांत तुमच्या आयुष्यात आलेला आहे. कारण नंबर चार, महान लोकांच्या वाटेलाही एकांतवास. तुम्ही इतिहासावर नजर टाकाल तर तुम्हाला दिसून येईल की आजपर्यंत जी काही महान लोक होऊन गेलेली असतील, त्यांच्या आयुष्यात या न त्या कारणाने एकांतवास हा आलेला आहे. प्रभू श्रीरामांना देखील 14 वर्षे वनवास भोगावा लागला आणि तेव्हा कुठे ते मर्यादा पुरुषोत्तम झाले. गौतम बुद्धांसारखे संत, महात्मे किंवा महापुरुष असोत, ही सगळी लोक वर्षानुवर्षे एकांतात साधना करायचे आणि त्यामुळेच
त्यांना सिद्धी मिळू शकली. हा एकांत तुमच्या नशिबी आलेला आहे, तेव्हा हे समजा की भविष्यात तुमच्याकडून काहीतरी महान कार्ये घडून येणार आहेत आणि त्यासाठीच तयारी म्हणून हा एकांतवास तुमच्या नशिबी आलेला आहे. एकांतात काय करावं? जेव्हा एकांतवास तुमच्या आयुष्यात नुकताच आलेला असतो तेव्हा तो खूपच त्रासदायक वाटायला लागतो. पण इथे रडत बसण्याऐवजी या मिळालेल्या संधीचा आणि तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. स्वतःला जाणून घ्या. जेव्हा आपण इतरांशी मैत्री करत असतो, इतरांसोबत वावरत असतो, तेव्हा आपण सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला भेटण्यापासून वंचित राहिल्या जात असतो आणि ती महत्वाची व्यक्ती म्हणजे आपण स्वतः असतो. मी कोण आहे? माझा जन्म नेमका कशासाठी झालेला आहे? आणि मी मरण्याआधी मला नेमकं काय करायचं आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधा. दररोज मिळणाऱ्या या एकांतात दररोज देवाची प्रार्थना करा. देवाशी रोज संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुमचं मन शांत करा. तुम्ही कोणत्याही मनस्थितीत असाल तरी तुमचं खरं सुख हे तुमच्या आतल्या जगातून येणार आहे. त्यामुळे बाहेरच्या जगातलं सुख शोधणं थांबवा आणि तुमचं अंतर्मन काय म्हणतंय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर मित्र हो, या एकटेपणाला देवाने तुम्हाला दिलेला एक श्राप समजू नका, तर हे एक ईश्वरी वरदान आहे, हे लक्षात घ्या. देव तुम्हाला इतरांपासून तोडत नाहीये, तर तो तुम्हाला घडवत आहे. जेव्हा तुम्ही यातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही एक सामान्य व्यक्ती नसाल, तर एक तेजस्वी व्यक्तिमत्व बनलेले असाल. धन्यवाद मित्र हो.